आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। राज्यातील पंचायती आणि नगरपालिकांमध्ये एकूण 168 ग्रंथालये उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली आहे। यापैकी 20 ग्रंथालये आधीच सुरू करण्यात आली असून उर्वरित टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे। वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं। केंद्र सरकारच्या अनुदानातून ई-लायब्ररी उपक्रमही राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। अप्रॉक्सिमेटली गोयात खरं म्हणजे ही थोडीशी लहान लायब्ररी झाली। म्हणजे डायरेक्टर आयटीची आताच सांगला की त्यांचो रिडींग रूम सायडीक आहा पळय न्ही तोय तुमकां डेव्हलप करून मेळटलो। म्हणजे जाणटेल्यांक भायर बसपाची गरज ना, तांकां पूर्ण रिडींग रूम हो आमी फुडल्या म्हयन्या भितर फुडल्या एका म्हयन्याच्या भितर एक्सटेंशन ऑफ दिस रिडींग रूम चूक तुमचीच आशिल्ली, कारण तुमी आमकां ल्हान स्पेस दिलो। आतां उरलेलो विरेंद्राक आतां ती बरी जाल्या उपरांत दिसलें की आनीकूय डेव्हलप जावपाक जाय म्हणून ती विरेंद्राक आतांच सांगला हांवें उरलेल्या रुमाचें रेजोल्युशन घे आनी डायरेक्टर आयटीची कडेन ती आमी टायम स्लॉट घेवन हांगासर येवन आपलो स्टडी करपा खातीर तांकां टायम स्लॉट दितले। तुमी जर टायम एक्सटेंशन मागत जाल्यार आमचें म्हणणें तर आसा 6 उपरांत सुद्दां लायब्ररी ओपन दवरपाक कांयच हरकत ना। तांकां 8 पर्यंत 10 पर्यंत लायब्ररीन अभ्यास करपाक जाय। तांकां ही लायब्ररी ओपन करून तांकां स्टडी करपा खातीर रातचो 10 पर्यंत सुद्दां तांकां स्टडी करपा खातीर दिवचो, जेणे करून बुक्स वापरप आनी स्टडी करप अशा दोनूय कन्सेप्ट मे सुरू केल्या। पुराय गोंयांत अशा पद्दतीच्यो आमी ऑल टुगेदर कितल्यो 168 लायब्ररीज करपाच्यो आहा। 168 म्हणजे ऑन एन एवरेज एके पंचायतीक एक, एके म्युनिसिपालिटीक एक अश्यो लायब्ररीज करपाच्यो आहा। फक्त पंचायतीं कडल्यानूच अजून सहकार्य तितकें मेळना म्हणून कमी उरल्या। आतां पर्यंत आमी जवळपास 20 लायब्ररी कंप्लीट केल्यो। 168 लायब्ररीज आमकां कंप्लीट करपाक जाय। ताच्या खातीर म्हजें सरळ म्हणणें आहा की ग्रामपंचायतींनी इनिशिएटिव्ह घेवची। आपल्या भागात बऱ्या कॉमन प्लेसीचेर जी शाळा बंद पडलेली आसा जाल्यार ती शाळा दाखोवची। अदरवायज आमचे गव्हर्मेंट हायस्कूल आनी गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल हांच्यांनी इनिशिएटिव्ह घेवन त्या पंचायतीचो रेजोल्युशन घेवन आमच्या कडेन बेगिनात बेगीन दिवचो। 168 लायब्ररीज गोंयांत जर अश्यो जाल्यो जाल्यार विचार करात की कितलें वातावरण चेंज जातलें तें, कितले भुरग्यांक आमी पोशक शिकपा खातीर आनी वाचपा खातीर अशें एक वातावरण क्रिएट करतले। आमची इच्छा आसा की आमी म्हणटा तशें हायस्कुलांनीच न्ही म्हणजे ई लायब्ररी हो कन्सेप्ट आमकां गांवांतल्यान सुरू जावचो आनी ताच्या खातीर आमचें सरकार प्रमोट करीत आसा। ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल अशा पद्दतीन सेंट्रल गव्हर्मेंटाची ग्रँट्स आमकां ही ई लायब्ररी प्रमोट करपा खातीर मेळ्ळ्या। म्हाका दिसता आमी सगळ्या जाणांनी हाचो फायदो घेवपाक जाय। ती म्युनिसिपालिटी पंचायती हांच्यांनी खरी डेव्हलपमेंट कितें, बऱ्याचशा जाणांक दिसता रस्ते लायट आनी उदीक केले ती खरी डेव्हलपमेंट, पूण आमी सगळे जाण गटारां आनी लायटी हेच्याच फाटल्यान लागलेले आसा। हांव तरी म्हणटलो की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे आमच्या भुरग्यांची डेव्हलपमेंट जावप ही खरी डेव्हलपमेंट आसा। आनी ताका लागून हो कन्सेप्ट जर लक्षांत घेवन आमी भुरग्यांक अशा पद्दतीच्यो फेसिलिटीज ज्यो गांवांतल्यान एवेलेबल करून दिता हाका खरी डेव्हलपमेंट आमी म्हणपाक जाय। आनी ही फ्युचरिस्टीक डेव्हलपमेंट आसा। ही फ्युचरिस्टीक डेव्हलपमेंट कित्याक आमी जेन्ना विकसीत भारत 2047चो विचार करता, विकसीत भारत 2047 हेचे कॉन्ट्रिब्युटर्स कोण? हेचे कॉन्ट्रिब्युटर्स भुरगे आसा। हाचे बेनिफिशरीज कोण? हाचे बेनिफिशरीज भुरगे आसा। म्हणून हांच्यांनीच आपल्यो नवीन आयडियाज ज्यो आसा, नवीन इनोव्हेशन्स आसा, नवीन टॅक्नोलॉजी आसा हाचो यूज करतले आसत जाल्यार त्या पद्दतीचें इन्फ्रास्ट्रक्चर तांकां आतां आमकां एवेलेबल करून दिवपाक जाय। हांव खरोखरूच पुराय फोंड्या म्युनिसिपालिटींतल्या सगळ्या नागरिकांच्या खातीर आयच्यान ही लायब्ररी सुरू जाल्या हें हांव आयच्यान सुरू जाल्यार हें हांव डिक्लेअर करता आनी तांच्यांनी तेजो मॅक्झिमम बेनिफीट हो चडांत चड म्हणजे जाणट्यांनी तसोच भुरग्यांनी विशेश करून महिलांनी हेजो बेनिफीट घेवचो।